नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 385 आणि 386. साधक श्री निसर्गदत्त महाराजांना यांना विचारतो, तुम्ही म्हणता चिकाटी आणि आत्मसंयम आणि थोडासा हट्ट यामुळे हे सर्व सहज शक्य आहे. पण माझे मन तर अत्यंत दुबळे आहे. ते स्वस्वरूप प्राप्ती कसे करून घेऊ शकेल? यावर महाराज म्हणाले, तुम्ही स्वतःला जशी व्यक्ती समजता तशी व्यक्ती तुम्ही मुळीच नाही. महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला जशी व्यक्ती समजता तशी व्यक्ती तुम्ही मुळीच नाही, हेच अगोदर ओळखा. हेच मला माझ्या गुरूंनी जरा वेगळ्या शब्दात सांगितले. ते असे की तू सध्या स्वतःला जे काही समजतो, ते तू नाहीस. ते तू नाहीस याचा प्रथम शोध घे आणि नंतर या सर्वांना कठोरपणे नकार दे. आणि जो शोध लागेल त्याला कठोरपणे नकार दे. जसे खड्डा खोदताना जे पाणी नाही, म्हणजे दगड, मुरुम इत्यादी, त्याला आपण फेकून जसा एका अर्थाने नकारच देतो, तसा नकार त्या सर्वांना देत राहा. मग जेव्हा नकार देण्याला काहीच राहणार नाही, तेच तू अस. म्हणजेच काय? मग जे थंड, निर्मळ, अतिशय गार पाणी लागेल, ते जे उरल, ते मात्र तुला फेकता येणार नाही. म्हणजे सर्व फेकाफेक झाल्यावर जे काही उरेल ते तूच आहेस आणि तेच अस. तर तुम्ही स्वतःला जी व्यक्ती समजता ती केवळ एकमेकांना देण्याकरता वापरलेली केवळ एक सूचना आहे. एकमेकाला संबोधण्याकरता वापरलेली एक सूचना आहे. एक दुसऱ्यांची केलेली कल्पना आहे. दोघेही एकमेकाशी याविषयी कल्पनाच करतात. स्वतःची निर्माण केलेली स्वतःविषयीची आणि इतरांविषयीची प्रतिमा आहे. यात आपण दुसऱ्याची पण जी काही प्रतिमा केली आहे, त्या प्रतिमेचाही आपल्या प्रतिमेतच समावेश होतो. आपल्याला केवळ लौकिक मायबाप, आपण दीर्घकाळ त्यांच्या संगतीत आहोत म्हणूनच ते मायबाप आहेत, हे आपण ठामपणे म्हणू शकतो. नाहीतर उपनिषदातील सत्यकाम जांबालची कथा ही छांदोग्य उपनिषद आहे, प्रसिद्ध आहे. गुरुकुलात आपली जात गोत्र विचारले, बालकाला सांगता नाही आले. बालक जांबाल म्हणाले, माझी आई म्हणते मी खूप लोकांची सेवा केली, त्यामुळे नक्की सांगता येत नाही. असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला लौकिक जन्म मृत्यू नाहीत. तुम्हाला लौकिक जन्म मृत्यू आहेत, फक्त वास्तवात नाही. साधक यावर विचारतो, स्वरूप ज्ञानासाठी म्हणजे आपली स्वतःची स्वतःला ओळख करण्यासाठी कोणती कृती आवश्यक आहे का? महाराज यावर म्हणाले, कोणत्याच कृती काहीही कामाच्या नाहीत.
केवळ आणि केवळ समज हीच आवश्यक आहे. कृती ही केवळ समजाशी सुसंगत अशी असू शकते. कारण स्थिर समज असलेला मनुष्य अर्थात समज ही व्यक्तिगत बाब नाही. योग्य कृतीपासून कधीच परांमुख होत नाही. योग्य कृतीपासून कधीच परांमुख होत नाही. साधक यावर विचारतो, एखाद्यात व्यक्ती अस्तित्वात तरी कशी येते? यावर महाराज म्हणाले, एखाद्या वस्तूने जर प्रकाशाला अटकाव केला तर त्या वस्तूची छाया पडते. त्याप्रमाणे शुद्ध जाणीवेला मी देह मन आहे अशी जी दूषित जाणीव आहे, अशा दूषित जाणीवेमुळे जो भ्रम निर्माण होतो, तो भ्रम हा अटकाव करतो. याला कारण एका अर्थाने शुद्ध जाणीवच आहे. शुद्ध जाणीव आहे म्हणून तर अमुक तमुक अशा भ्रमाला वाव मिळाला. शुद्ध जाणीव आहे म्हणूनच त्यावर अमुक तमुक अशा भ्रमाला वाव मिळाला. जसा मुळात दोरी होती म्हणूनच तिला साफ व्हायला संधी मिळाली, वाव मिळाला. तसे हे समजा. असा वाव आपणच होऊ दिला. हा वाव होऊ देणारे जे काही आहे तेच व्यक्ती म्हणून स्वतःला मिरवते. देह मनाशी तादात्म्य गेले की आपोआप व्यक्तीही जाते. मग केवळ समज उरतो. तो समज कुणा एका व्यक्तीचा नसतो. तो फक्त आणि समजच असतो. साधक यावर विचारतो, या पूर्णत्वाला मला कसे पोहोचता येईल? या अशा पूर्णत्वाला मला कसे पोहोचता येईल? महाराज यावर म्हणाले, जे पूर्ण असते ते सर्व खरे असते. जे पूर्ण असते ते सर्व खरे म्हणजे आपल्या पूर्णत्वाच्या उगमाकडे पोहोचविणारे असते. जग जग आहे असे जोपर्यंत वाटते, जग आहे असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत सुखदुःख, हर्ष विषाद, ताणतणाव हे राहणारच. स्वस्थ राहा. स्वस्थ राहण्याकरता अस्वस्थ होऊ नका. मौन राहा. साधक विचारतो, मी माझ्या आवडत्या माणसांना सोडू का? महाराज म्हणाले, काही गरज नाही. फक्त पकड ढिल्ली करा. बाकी त्यांची त्यांच्यावरच सोपवा. साधक विचारतो, अहो ती माझी माणसे आहेत. महाराज म्हणाला, तुमची नाही, तुमच्या देहाची आहेत. तुमचे असे कुणीच नाही किंवा सगळेच काही तुमचे आहे. साधक यावर विचारतो, अहो माझ्या मालमत्तेचे काय? मी मालमत्तेपासून पारखा होईल की काय? महाराज यावर म्हणाले, होय व्हाल, पण नाही पण व्हाल. दोन्ही स्थितीत तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. म्हणून होणे किंवा न होणे हे सारखेच ठरेल. कारण तुमचे काहीच नाही. मग सारे हरवले तर नुकसान ते काय होणार? कारण तुमचे काहीच नाही. भाग 386. साधक विचारतो, तुम्हाला स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःची ओळख सोप्या शब्दात, तुम्हाला स्वरूप ज्ञान कसे प्राप्त झाले? महाराज यावर म्हणाले, अगदी सोपे होते ते माझ्या बाबतीत. गुरुदेव म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव. सध्या तू स्वतःला जे समजतोस ते तू नाहीस. याचाच शोध घेऊन नंतर त्याला कठोरपणे नकार दे. म्हणजे आता नकार देण्यासाठी काही उरणार नाही. असे जेव्हा येईल तेव्हा तू जे उरेल स्वतः त्याला नकार देणं अशक्य होईल. तेव्हाच तेच तू अस. या माझ्या बोलण्याची प्रचिती घे. फक्त मान डोलावू नको. या बाबतीत शंका अजिबात घेऊ नको. मी काही खोटे सांगणार नाही.
यावर निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी माझा व्यवसाय करत होतो. कुटुंबाची जबाबदारी काळजीपूर्वक सांभाळत होतो. पण उरलेला फुरसतीचा वेळ मात्र मी काही टिवल्या बावल्या करण्यात न घालवता गुरुवचनाविषयी जे गुरुवचन मला सद्गुरूंनी दिले त्याचेच चिंतन मनन करत असाय. विश्वास ठेवा, मी तसे या व्यतिरिक्त काहीच प्रयत्न केले नाही, म्हणजे कोणतीच साधना केली नाही. जप, तप, ध्यान, धारणा, प्राणायाम वगैरे वगैरे. आणि मी स्वरूप ज्ञानाविषयी चिंतातूर तर मुळीच नव्हतो. मला स्वरूप ज्ञान मिळावे याविषयी मी चिंतातूर कधीच नव्हतो. याचेही मला एक तऱ्हेने आश्चर्यच वाटते. साधक म्हणतो, बरं, आता आपला प्रवास संपला आहे का? महाराज म्हणतात, अहो, मुळात प्रवास झालाच नाही. मी नेहमी होतो तसाच जागच्या जागी आहे. साधक विचारतो, मग आपल्याला झालेले स्वरूपज्ञान म्हणजे नेमके काय झाले बुवा? महाराज म्हणाले, माझे सर्व भ्रम गेले एवढेच झाले. मी माझे मानसिक किंवा कल्पनेने निर्माण केलेले केवळ माझे जग मनातल्या मनातच वसवित असे. माझे सर्व भ्रम गेले एवढेच झाले. मी माझे मानसिक किंवा कल्पनेने निर्माण केलेले केवळ आणि केवळ माझे जग माझ्याच मनातल्या मनात वसवित असे. पण आता मात्र मी तसे करत नाही. जग म्हणजेच प्रतिमांचे, कल्पनेचे, भीतींचे, इच्छांचे, विचारांचे वगैरे वगैरे असे जग, दगड विटा मातीचे नव्हे. साधक यावर विचारतो, मग आता आपली वस्ती कुठे आहे? महाराज म्हणाले, अस्ति नास्तीच्या पलीकडे. ते शून्य असूनही शून्य नाही आणि परिपूर्ण असूनही परिपूर्ण नाही. तिथे आता मला माझी वस्ती आहे. मला आता करण्यासारखे किंवा काही जाणण्यासारखे काही म्हणजे काहीच राहिले नाही. आता मी केवळ निवांत आहे. कारण आता मनाने, कल्पनेने, मानसिक घटनेने चे जग इत्यादी करण्याचे काम मी थांबविले आहे किंवा ते आपोआप थांबले आहे. एवढेच घडले. त्यामुळे इच्छा, अपेक्षा, हट्ट, आग्रह, भीती, माझे तुझे असे काहीही राहिले नाही. कसलाही प्रयत्न करण्यासाठी लागणारा जो मी म्हणजे जो भासमान मी, तोच आता उरला नाही. पूर्वी मला अनेक गोष्टींची खात्री वाटत असे, पण आता मात्र मला कशाचीच खात्री वाटत नाही. इथे या जगात कशाचीच खात्री नाही. हेच एकमेव सत्य आहे असे मला आता वाटते. इथे कशाचीच काही खात्री नाही. हेच एकमेव सत्य आहे असे मला आता वाटते. तरी पण माझ्यात काहीच कमतरता नाही. आणि मला कशाचीच गरज नाही. काहीही जाणल्याने किंवा काही न जाणल्याने आता माझ्यात काहीच फरक पडत नाही. कारण मला हे पूर्णपणे कळाले आहे की मी म्हणून समजत होतो, अमुक तमुक म्हणून समजत होतो, तो केवळ भासमान मी होता. आणि हा असा भासमान मी वस्तुतः एक भ्रम आहे. इच्छा, आकांक्षा, हेतू, हट्ट, आग्रह, भीती माझेच खरे. काळज्या, चिंता, नोकरी जाण्याची भीती, प्रकृतीची काळजी, स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या मृत्यूची भीती, रोगाराईची भीती, सर्व पूर्वधारणा म्हणजे आपली नेहमीची दूषित जाणीव, हे सर्व संस्कार, पूर्वधारणा म्हणजेच भासमान मी आणि या सर्व पूर्वधारणा ह्या एकच आहेत, त्या वेगवेगळ्या नाहीतच. हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते केवळ या अगोदर आपण असणेपणाने आहोत म्हणूनच कळते. म्हणजेच भासमान मी
म्हणजेच सर्व संस्कार आणि पूर्वधारणा दोन्ही एकच, दोघात अजिबात फरक नाही. म्हणजे नेहमीची दूषित जाणीव, जी स्वतःला अमुक-तमुक म्हणविणारी अशी जाणीव, म्हणजेच झालेले सर्व भाषेचे, वातावरणाचे, खाण्यापिण्याचे, वंश, गोत्र, प्रदेश, झेंडा, धर्म, असुरक्षतेची भावना, राग, लोभ, ईर्ष्या, तुलना इत्यादी इत्यादी हे संस्कार होत. आणि नेहमीची दूषित जाणीव आणि हे सर्व संस्कार किंवा हे सर्व पूर्वधारणा हे सर्व एकच आहेत, हे असे कळणे ज्यामुळे शक्य होते, ते केवळ आपले अगोदरपणाने असणेपणाच होय. म्हणजे नेहमीची दूषित जाणीव, जी अमुक-तमुक मी आहे अशा भासमानाची, अशा खोट्या मीची आहे, ती नेहमीची दूषित जाणीव म्हणजे संस्कार, पूर्वधारणा हे एकच आहेत. आता हे कळणारे आहे, कारण हे समजले. हे कळणारे आहे, म्हणजेच काय ते प्रकाशित झालेले आहे. म्हणजेच काय प्रकाश्य झाले आहे. आता याला अशा तऱ्हेने प्रकाशित करणारे आपणच तर खरे प्रकाशत्व आहोत. इथेच थांबायला हवे. याला कुठलेही नाव-गाव देऊ नका.